रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. वाचा सिद्धी चूर्ण, वाचा सिद्धी नवचूर्ण कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. फार तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. मात्र याचा उपयोग कशासाठी करायचा, काही मातामाऊल्यांची मुलं जन्मताच तोत्रेपणा बोलू लागतात किंवा काहींना बोलताच येत नाही. मुकेपणा म्हणा ना थोडक्यामध्ये. आणि हा मुकेपणा पूर्णपणे जाऊन लक्षात ठेवा, आपल्या मुलाला बोलता यावं. जर तोत्र बोल येत असतील, अगदी मोठ्या व्यक्तीचं सुद्धा सांगतोय, जीभ त्याची जड होत असेल आणि जर त्याला बोलता येत नसेल किंवा अबोल असेल, तर अशा व्यक्तीने, लहान मुलं असेल तर त्याच्या आईने करायचा हा प्रयोग सांगतोय. साधा सोपा प्रयोग आहे, लक्षात ठेवा. वाचा सिद्धी हे चूर्ण वापरण्यापूर्वी प्रथम त्या व्यक्तीला समोर बसवून किंवा जर समजा थोडीशी बोलता येत असेल तर त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या मातेने, आईनी किंवा त्यांनी स्वतः, आई नसेल तर वडिलांनी 21 वेळा हा जप करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जप कोणता करायचा आहे तो मी सांगतो. हात जोडून ज्ञानेश्वर माऊलींची समोर मूर्ती असावी किंवा फोटो असावा आणि त्याच्या पुढे फक्त डोळे बंद करून ध्यानस्थ जर बसायचं म्हटलं तर पापणी तुमची खाली पडता कामा नये, जप पूर्ण होईपर्यंत. म्हणून मी डोळे मिटायला सांगतोय. जर तुमची पापणी जर समोर पडली नाही 21 वेळा मंत्र म्हणेपर्यंत, मंत्र कोणता म्हणायचा आहे तो सांगतो मी. ज्ञानेश्वर माऊलींच्या चेहऱ्याकडे बघायचं, त्यांच्या मुखाकडे बघायचं आणि हात जोडून ओम नमो ज्ञानेश्वराय नमः, ओम नमो ज्ञानेश्वराय नमः, ओम नमो ज्ञानेश्वराय नमः. अंतस्थ होऊन हा जप 21 वेळा करायचा आहे. आणि त्या मुलाला माऊलीच्या पुढे फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर नतमस्तक करायचा आहे. 21 दिवस हा प्रयोग करा. 11व्या दिवसापासून अजिबातच काही बोलायला येत नाही मुलाला. त्या मुलाला थोडा थोडा तो बोलू लागेल. 21 दिवसाच्या पुढे त्याच्या वाचेमधून, लक्षात ठेवा, पूर्णपणे शब्द स्पष्ट निघतील. जेव्हा 11व्या दिवसापासून तो थोडं म्हणेल तेव्हा त्याला तुमच्या शेजारी बसून ओम नमो ज्ञानेश्वराय नमः, ओम नमो ज्ञानेश्वराय नमः, ओम नमो ज्ञानेश्वराय नमः. हा माता माऊल्यानो अनुभव सिद्ध साधा सोपा मंत्र आहे.
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि स्थिती लक्ष द्या, म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. यामध्ये उत्पत्ती ब्रह्मदेव, लय जे आहे ते भगवान शंकर, आणि स्थिती म्हणजे भगवान विष्णू. आणि हा महाविष्णूचा अवतार माऊली असल्यामुळं हा मंत्र तुम्ही जर जपला आणि कायमस्वरूपी जर तुम्ही हा जपला तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष उद्भवणार नाहीये, कुठल्याही प्रकारचे संकट तुमच्या घरामध्ये येणार नाहीये. फक्त यासाठी वाचा सिद्धी नवचूर्ण जे आहे ते सकाळ आणि सायंकाळ दोन्हीही वेळेला जशा पद्धतीनं मी घ्यायला सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं घेणं आवश्यक आहे. हे चूर्ण कसं तयार करायचं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ती कोणत्या तरी एका चॅनलवरती असेल, ती पहा आणि त्या पद्धतीनं चूर्ण बनवून आपल्या मुलाला ते चूर्ण द्या. माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की कितीही तुम्हाला वाचेबद्दल जर त्रास असेल तर या मंत्राने आणि चूर्णाने पूर्णपणे कोणतंही चूर्ण किंवा कोणताही उपाय करण्यापाठीमाग तो उपाय फलद्रूप होण्यासाठी आपणाला पाठीमाग एक अद्भुत शक्ती असणं आवश्यक आहे. म्हणून इथं माऊलींचा जप करायचा, मंत्र सांगितलेला म्हणायचा. अगदी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन हा उपाय मी तुम्हाला सांगितला. अनेक माता माऊलींच्या मुलींचा हा प्रॉब्लेम आहे. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.